नमस्कार मंडळी. कोल्हापुरातला खळबळजनक प्रकार समजला की नाही? पुन्हा एकदा एक चुटकी बाबा आला आणि बायकांना फसवून गेला. ते उत्तरेश्वरमधले दादा बिचारे बोलले, त्याच्यामुळे लोकांना कळालं. त्याच्यापूर्वी सुद्धा एकाने एक व्हिडिओ त्यांचा करून व्हायरल केला होता, जनरल व्हिडिओ होता. या सगळ्या प्रकरणाबाबत आपण किती वाचतो, ऐकतो हो, आपण परत तेच का करतो? मध्यंतरी मी एक 4 पार्टचा व्हिडिओ केला होता, आठवतोय का तुम्हाला? खूप लेंदी झाला होता, पण ती सगळी सत्य परिस्थिती होती. माझ्यापेक्षा जास्त पटीनं अलर्ट करणारे अनेक लोक आहेत सोशल मीडियात. मी म्हणते ते सगळं जाऊ दे. न्यूज मीडिया किती जीव ओतून तुम्हाला सांगतोय. पेपरमध्ये तर किती बातम्या इतक्या व्यवस्थित दिलेल्या असतात ना सर्व पत्रकारांनी, की तुम्ही अलर्ट व्हावं. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे, की त्या ठिकाणी काय काय घडतं तुम्ही पुन्हा बायका अशा फसताच कशा? तुमच्या डिप्रेशनला, तुमच्या प्रॉब्लेम्सला अनेक मार्ग आहेत ना. भजन, कीर्तन, ग्रुपने एकत्र जाणं, देवळात जाणं किंवा मेडिटेशनला जाणं किंवा कुठल्याही चांगल्या मंदिरात जाऊन तुम्ही शांतपणे किंवा बगीचात जाऊन बसू शकता. त्यासाठी असल्या दरबारात घुसायची काय गरज आहे? कोण कुठला बाबा तो टिंबर मार्केटमध्ये राहणारा आणि तो साने गुरुजी दरबार भरवतोय पण कोणाला कुठेच काही पत्ता नाही. असे जेव्हा दरबार तुम्हाला डाऊटफुल वाटतील ना, तेव्हा सगळ्यात आधी एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही भूमिका घ्यायला हवी आहे. पोलिसांना कळवायला हवं आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सुद्धा त्या लोकांना कृपया कळवा. ते येऊन त्यांचा असा पर्दाफाश करतील ना, की कुणालाही कानोकान खबर लागणार नाही. पण अशा लोकांचा पर्दाफाश करणं खूप गरजेचं आहे खरं तर. नाहीतर असेच लोक फसत जातील आणि बायकांचं असं नुकसान होईल. कसं वाटतं ते वाचल्यानंतर? अक्षरशः त्यानं बायकांच्या आयुष्याचा विध्वंस केलेला आहे. त्याच्या ठिकाणी त्या वशीकरण आणि इतर कुठल्या काय वस्तू असं मी काहीतरी वाचलं आणि त्याच्याबरोबर गर्भनिरोधक साधनांचा तिथं सगळा साठा होता. मग तुम्ही विचार करा, जो बाबा असा असेल तो काय हो? असा काही म्हणण्याच्या दैवी वगैरे शक्ती असलेला असेल का? हा तुम्ही कृपया विचार करा. आपल्या साधुसंतांनी हेच सांगितलंय का? आपले साधुसंत हे करत होते का? हे तरी पहा पहिल्यांदा आणि मग अशा लोकांकडे जा. खूप वाईट परिस्थिती आहे. तुम्ही कधीही कुठेही जाताना एकतर विश्वासू माणसं न्या. संशय आल्यास व्हिडिओ करा. मीडियाला किंवा पोलिसांना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तुम्ही किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क करा. पण अशा ठिकाणी जाऊ नका. त्या माणसाने नवऱ्याला गुंगीत ठेवून बायकोवरती अत्याचार केलाय. जर तुम्ही तुमच्या स्त्रियांचं रक्षण करू शकत नाही, तर मग काय बोलण्यात अर्थ आहे? मग कुणीही येईल आणि कसाही त्रास तुम्हाला देऊन जाईल, शारीरिक आणि मानसिकसुद्धा. बाईच्या भावनिकतेचा फायदा उठवणारे हे बाबा आहेत. तुम्ही तुमच्या भावनिकतेचा जेवढा बाजार मांडाल, तेवढा तुम्हाला त्रास होईल. त्यापेक्षा वेळीच सावध व्हा आणि इतरांनाही सावध करा, एवढंच मला सांगायचं आहे. अशा प्रकरणांना कृपया बोलू नका. प्लीज काळजी घ्या.